नमस्कार मनमाडकर आणि माझी यूट्यूबची फॅमिली. सो फायनली माझा दिवस चालू झाला. मी पहिले दिवस चालू झाल्यावर मंदिरात जाते. खूप ऊन असल्यामुळे आज मला रोशन मंदिरात घेऊन चालला आहे. खूप ऊन होतं, डोक्यावर स्टोन घेतला पण तो पडून गेला. आणि आता मी विचार करत होती मला फुलं मिळणार की नाही, पण फायनली मला फुलं मिळाले. आणि आता आम्ही पोचलो दत्त मंदिराच्या पुलावर. तर दत्त मंदिराच्या पुलावर पोचल्यावर मी जेव्हा गाडीवरून उतरली तेव्हा मी पहिलेच गणू बाप्पाचं दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर बाप्पाला पण केल्यानंतर मी चालली स्वामींच्या केंद्रात गेल्यावर मी पहिले पाय धुतले. माझ्या हातात सामान असल्यामुळे रोशनीच चालू केला. मी सामान सर्व ठेवून दिलं एका साईडला. त्यानंतर मी प्रदक्षिणा घालायला गेली. त्यानंतर मी उजरा करून प्रदक्षिणा घातल्या आणि मग मी नंतर मंदिरामध्ये गेली. मंदिरामध्ये गेल्यावर मला खूप छान वाटलं. माझी रोजची सुरुवात अशीच होते सकाळची. मी रोज सकाळी स्वामींच्या केंद्रात आणि दत्त मंदिरामध्ये जाते. मी स्वामींच्या पाया वगैरे पडली आणि स्वामींना प्रार्थना केली. खूप रोशनने हा कॅमेरा हलवला. त्यानंतर मग मी महादेवाच्या मंदिरात गेली. महादेवाला गेली, पण आज सोमवार असल्यामुळे खूप गर्दी होती. नंबर लावला मी तिथे. मग मी नंबर लावला, माझा फायनली नंबर लागला. मग माझी पूजा पण होऊन गेली. पूजा झाल्यानंतर मग मी दत्त मंदिरामध्ये गेली. दत्त मंदिरांचे श्री दत्तगुरूंचे पाया पडल्या. मी फूल अर्पण केलं मी गुरूंना. आणि त्याच्यानंतर मग खूप ऊन असल्यामुळे म्हणजे माझं खूप जास्त डोकं दुखत होतं. पण कसं मी रोजचं माझं आहे ना रेग्युलरचं, तर मग मी रोजच जाते. मग मी खाली गेली पाताळेश्वर महादेवाच्या मंदिरात. तिथे कुत्रं होतं. आम्ही दर्शन घेतलं, कुत्रं होतं. मला इतकी भीती वाटत होती. रोशन तर निघून गेला, पण मला भीती वाटत होती. मग मी निघाली तिथून. मग स्वामींच्या मंदिरात जायचं होतं चौकातल्या. मग मी फायनली गाडीवर बसली. मग रोशन गाडी चालवत होता. त्यानंतर रोशनने मला अर्ध्या रस्ते सोडून दिले. मी पायी गेली. मग इथे आरती चालू होती. मी इथे आरतीला थांबली. त्यानंतर मग फायनली मी आता घरी चालली आहे. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.